श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, ज्यांना पहिल्यांदाच स्वामी सेवा सुरू करायची आहे आणि नित्यसेवा देखील आपल्याला करायची आहे, स्वामी सेवा कशी करावी, नित्यसेवा कशी करावी हे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे. बघा, तुम्ही नव्याने स्वामींची सेवा सुरू करणार असाल, नित्यसेवा तुमची करण्याची इच्छा असेल, तर आपल्याला नेमक्या कोणत्या गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायची आहे, कोणत्या गोष्टींचा समावेश आपल्याला करायचा आहे, त्याचप्रमाणे सेवा कधी करायची, कोणत्या वेळेत करायची, कशी करायची आणि कोणते नियम पाळून आपल्याला ही सेवा करायची आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. स्वामींचा प्रकट दिन बघा, अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी स्वामी समर्थ महाराज साक्षात हे प्रकट झाले होते. स्वामी समर्थ महाराज हे 8 वर्षाचे असताना प्रकट झाले होते. स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून ओळखले जातात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ स्वामींचे आश्वासन नाही, तर भक्तांना दिलेले अभय आहे असे मानले जाते. तसेच अशक्य ही शक्य करतील स्वामी ही स्वामी भक्तांची कालातील श्रद्धा आहे. स्वामी पाठीशी नित्य असतात असा हजारो भाविकांचा अनुभव आहे. काही अनुभव आल्यानंतर स्वामी चरणांशी लीन होणारेही अनेक जण आहेत. अनेक जण आपापल्या परीने स्वामींची सेवा करत असतात, परंतु अनेकांना स्वामींची नित्यसेवा कशी करावी याविषयी माहिती नाही. अनेक ठिकाणी वेगवेगळं ऐकलेलं असतं, वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळी माहिती घेतलेली असते, नियम ऐकलेले असतात आणि या भीतीनेच बरेच जण स्वामींची सेवा करत नाही. स्वामींची सेवा करण्यापासून ते वंचित राहत असतात. बघा, स्वामींची सेवा पहिल्यांदा म्हणजे स्वामींची सेवा हे कोणीही करू शकतं. अगदी लहान बाळापासून, मुलापासून ते म्हाताऱ्या आजी आजोबापर्यंत कुणीही स्वामींची सेवा करू शकतात. ज्यांना लिहिता वाचता येतं ते देखील आणि ज्यांना लिहिता वाचता येत नाही ते देखील स्वामींची सेवाही करू शकतात. आता श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य नियमित दररोज सेवा करणारे कोट्यवधी भाविक आहेत. स्वामींच्या मठात अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. जो तो आपापल्या परीने स्वामींची सेवा करत असतो. स्वामींचे पूजन, नामस्मरण, मंत्र जप करत असतो. श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा केली तर आपल्या जीवनात समृद्धी मिळते असं म्हटलं जातं. स्वामींची पूजा आणि सेवा केल्याने अनेक गोष्टींचा लाभ आपल्याला होऊ शकतो. सेवेतून काहीतरी मिळावे अशी अपेक्षा आपुसकच केली जाते, परंतु केवळ काहीतरी मिळवण्यासाठी सेवा करू नये. आपण केवळ आपले कर्म करत राहावे. स्वामी योग्य वेळी सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट फळ देतात, या बाबतीत आपण निश्चित असायला पाहिजे. सेवा कोणतीही असो ती अगदी प्रामाणिकपणे, निर्मळ मनाने आणि एकाग्रतेने मनापासून आणि 100% समर्पण भाव ठेवूनच करावी. उत्कृष्ट भाव भक्तीची ताकद मोठी असून अशक्यही शक्य होण्याची किमया त्यात असते असे मानले जाते. तर बघा, नित्यसेवा करताना किंवा स्वामींची सेवा करताना आपण आपल्या परीने ती सेवा करू शकतो. सेवा करताना आपले भाव, भक्ती महत्त्वाची असते. किती भावाने, भक्तीने आपण सेवा करतो हे महत्त्वाचं असतं. आपण किती सजावट करून, किती जणांना सांगून, देखावा करून जी सेवा करतो ती सेवा स्वामींपर्यंत कधीच पोहोचत नाही. तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने सेवा करा, ती स्वामी समर्थांपर्यंत नक्कीच पोहोचते. बघा, काहीतरी मिळावं, काहीतरी आपली इच्छा पूर्ण व्हावी या इच्छेने, या भावनेने आपण सेवा कधीच करायची नाही. सेवा ही फक्त भक्तिभावाने आणि स्वामींसाठी करायची आहे. आपल्याला योग्य वेळ येईल तेव्हा योग्य ती गोष्ट स्वामी समर्थ महाराज हे नेहमीच देत असतात. आपण जितकी सेवा करतो त्याच्या 10 पटीने स्वामी समर्थ महाराज आपल्याला रिटर्न देत असतात. त्यामुळे कुठल्याही मनात विचार, शंका, भाव न ठेवता आपण ती सेवा करायची आहे. स्वामींची नित्यसेवा करण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम ती आपल्याला मानसिक शांतता आणि आध्यात्मिक समृद्धी प्रदान करते. नित्यसेवेद्वारे भक्तीचे नाते स्वामींशी जोडता येऊ शकते. ही सेवा आपल्या मनात शुद्ध आणि शांत ठेवते. आपल्या मनाला शुद्ध आणि शांत ठेवते. स्वामींच्या आशीर्वादाने जीवनात सकारात्मक बदल घडतात. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला जीवनातील प्रत्येक समस्येवर योग्य उत्तर मिळवून देते. पहिल्यांदा स्वामी सेवेत सुरुवात करणार असाल तर त्यासाठी स्वामींचा फोटो किंवा मूर्तीची स्थापना करायला पाहिजे.
अगदी छोटीशी मूर्ती असली तरी चालेल किंवा छोटासा स्वामींचा फोटो असला तरी चालेल, त्याची स्थापना अगोदर आपल्याला घरात करायची आहे. आता स्वामी प्रकट दिनाच्या अवचित्ताने तुम्ही त्यांची स्थापना घरात करू शकतात. कोणत्याही शुभ गुरुवारी, कोणत्याही शुभ मुहूर्तावर किंवा आता स्वामी पुण्यतिथी लवकरच जवळ येत आहे, त्याचे अवचित्त साधून तुम्ही स्वामींच्या मूर्तीची किंवा फोटोची घरात स्थापना करायची आहे. तुम्हाला स्वामींची नित्यसेवा करायची असेल तर अगोदर आपल्या घरात, आपल्या हृदयात त्यांना स्थान देणं महत्त्वाचं आहे. आता त्यांची नित्यनियमाने पूजा, स्वामींना नियमित नैवेद्य, स्वामी मंत्राचा जप, स्वामी चरित्राचे पारायण अशा काही गोष्टींचा या सेवेमध्ये समावेश असतो. स्वामींचा फोटो, मूर्ती घरात स्थापना केल्यानंतर त्यांची नियमित पूजा केली पाहिजे. मूर्ती असेल तर नियमित अभिषेक केला पाहिजे. रोज शक्य नसेल तर किमान गुरुवारी मूर्तीवर अभिषेक केला पाहिजे. रोज आरती करणं शक्य नसेल तर किमान प्रत्येक गुरुवारी आरती केली पाहिजे. रोज स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर नैवेद्य दाखवा. एका लोट्यामध्ये पाणी भरून ठेवा. रोज स्वामी समर्थ महाराज यांना नमस्कार, मुजरा करा. शक्य झाल्यास रोज आरती करा. तुमच्या घरी स्वामींची मूर्ती किंवा फोटो नसेल तर स्वामींचा जो भाव भावेल तसा फोटो किंवा मूर्ती तुम्ही घरी आणायची आहे. स्वामी प्रत्यक्ष दत्तावतार असल्यामुळे स्वामींची स्थापना गुरुवारी करावी. गुरुवार हा दिवस दत्तगुरू, दत्तावतार आणि स्वामींना समर्पित असून हा दिवस उत्तम मानला जातो. ज्या ठिकाणी स्वामींची स्थापना केली जाणार आहे ती जागा पवित्र असावी आणि कायम स्वच्छ तसेच नीटनेटकी ठेवावी. तुम्ही तुमचे कुळधर्म, कुळाचार, परंपरा यानुसार स्वामींची पूजा करू शकतात. स्वामींची स्थापना केल्यानंतर दररोज आपल्याला स्वामींचं मनापासून पूजन करायचं आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी स्वामींसमोर दिवा लावायचा आहे. तसेच स्वामींची पूजा करताना आवर्जून पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश करावा. स्वामींच्या मूर्तीला, फोटोला हिना अत्तर अतिशय प्रिय आहे. हिना अत्तर लावावं. प्रत्येक गुरुवारी षोडशोपचारे पूजा करावी. आता बघा, ज्या ज्या वेळेस स्वामी समर्थांचे विशेष दिवस असेल त्या त्या वेळेस सागर संगीत स्वामींची पूजा करायची आहे. आता नित्यसेवा कशी करावी? आता स्वामींच्या मूर्तीची किंवा फोटोची स्थापना केल्यानंतर आपल्याला सेवा करण्यासाठी एक जपमाळ लागणार आहे. नित्यसेवेचं पुस्तक लागणार आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ लागणार आहे. तुम्हाला ह्या वस्तू जवळच्या स्वामींच्या केंद्रात किंवा मंदिरात मिळून जातील, त्या तुम्हाला आणायच्या आहे. त्यानंतर अगदी साध्या सोप्या पद्धतीने नित्यसेवा ही केली जाते. यामध्ये मंत्राचा, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला जातो. तारक मंत्र म्हटला जातो. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील क्रमशः रोज 3 अध्याय पठण केले जातात. आता तुमची सकाळची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही रोज स्वामींना मुजरा करून स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील रोज क्रमशः 3 अध्याय पठण करायचे आहे. म्हणजे 7 दिवसात तुमचे 21 अध्याय वाचन होतात. एक वेळा, शक्य झाल्यास 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. 1 वेळा किंवा 11 वेळा रोज तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. याला स्वामींची नित्यसेवा असं म्हणतात. आता बघा, ही सेवा सकाळी देवपूजा झाल्यानंतरच करायची का? तुम्हाला वेळ असेल तर तेव्हा करा, किंवा तुम्हाला दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेत तुम्ही ही सेवा करू शकतात. सकाळी केली तरी चालेल. ज्यांना संध्याकाळी वेळ असेल त्यांनी संध्याकाळी ही सेवा केली तरी चालेल. आता ही सेवा करताना फक्त आपल्याला दुपारी 12 ते 12:30 या वेळेत दत्तगुरूंची, स्वामी समर्थांची कुठलीही सेवा करायची नाही. दुसरा नियम म्हणजे स्वामींची सेवा करताना मांसाहार केला जात नाही. बघा, आपल्याला मांसाहार अजिबात करायचा नसतो. नॉनव्हेज आपल्याला खायचं नाही. परंतु बरीच लोक मांसाहार करत असतात किंवा घरातल्यांना बनवून द्यावं लागतं. मग अशा वेळेत सेवा करायची नाही का? तर असं काही नाही. तुम्ही सेवेला सुरुवात करा. तुमच्या ह्या गोष्टी हळूहळू कमी होण्यास मदत होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला घरात मांसाहार करायचा आहे त्या दिवशी मांसाहार केल्यानंतर कोणत्याही प्रकारची सेवा करू नये. देवाच्या वस्तूंना किंवा स्वामींच्या वस्तूंना हात लावू नये. तुम्ही सकाळी तुमची सेवा करून घ्या आणि संध्याकाळी तुम्ही नॉनव्हेज घरात बनवू शकतात. नॉनव्हेज केल्यानंतर स्वामींच्या कुठल्याच वस्तूंना, देवांच्या कुठल्याच वस्तूंना हात लावू नका. दुसरं महत्त्वाचं म्हणजे गुरुवारी आपल्याला चुकूनही मांसाहार हा घरात करायचा नाही. तिसरं म्हणजे ज्या दिवशी मांसाहार करायचा असेल त्या दिवशी तुम्ही सेवा नाही केली तरी चालणार आहे. या गोष्टींचं पालन आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आपण काही विशिष्ट सेवा करू शकतो. तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही स्वामी समर्थांचे
11 गुरुवारचे व्रत करू शकतात. तुम्ही श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथाचे 11, 21, 51, 108 असे पारायण देखील तुम्ही करू शकतात. या पद्धतीने आपल्याला स्वामींची नित्य सेवा करायची आहे. बघा, काहीतरी मिळवण्यासाठी स्वामींची सेवा करू नका. स्वामींची सेवा मनापासून करा, पूर्ण श्रद्धेने करा. यामुळे आपल्याला आनंद मिळतो. आपल्या घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह बनतं, सकारात्मक बनतं. आपली कामं मार्गी लागतात. आपले जे कर्म आहेत ना, ह्या कर्माचा प्रारब्ध हा कमी होतो. ज्या ठिकाणी आपला संपूर्ण हात जायचा असतो त्या ठिकाणी आपल्याला फक्त बोट जाऊन थोडक्यात आपल्या गोष्टी वाचवतात. या स्वामींच्या कृपेमुळे जीवनात अनेक प्रकारचे बदल घडून येतात. आपल्यात काही अडचणी असतील त्यातून बाहेर निघण्यासाठी मार्ग मिळतात. स्वामींच्या आशीर्वादाने आध्यात्मिक प्रगती आपली होते. त्याचप्रमाणे जर का आपल्याला महिला असतील तर बघा, 4 दिवस आपले मासिक अडचणीचे असतात. त्यावेळेस आपल्याला सेवा करायची नाही. 4 दिवस झाल्यानंतर 5व्या दिवशी डोक्यावरनं पाणी घेऊन शुचिर्भूत होऊन घरात सर्वत्र स्वच्छता करून गोमतीर गुलाब पाणी शिंपडून आपण पुन्हा आपल्या सेवेला सुरुवात करू शकतो. या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, त्याचे उत्तर तुम्हाला दिले जाईल. त्याचप्रमाणे तुम्हाला जर का आणखीन कुठल्या विषयावर माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकतात. धन्यवाद.